धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला। अमरावतीच्या सातेफळ जवळील घटना। भाजप नेत्या चित्रा वाघ घेणार अडसड कुटुंबियांची भेट। धामणगाव विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर झालाय चाकूने हल्ला। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातील उमेदवाराच्या गाडीवर हल्ला। अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांची गाडी अडवून जमावाकडून दगडफेक। सोनावणेंसह जखमी झालेले लोक रुग्णालयात दाखल। हिंगोलीच्या कळमनुरीमधील वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला। 4 चाकी वाहनाच्या काचा फोडल्याने मस्के यांना गंभीर दुखापत। नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू तर पोलिसांकडून तपास सुरू। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा दावा। घटनेत अनिल देशमुख जखमी। नरखेड इथली सांगता सभा आटपून येत असताना घडली घटना। अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची माहिती। अनिल देशमुखांवर नागपुरातल्या मॅक्स रुग्णालयात उपचार। रुग्णालयात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यावर वाद। अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवार पक्षाचे कार्यकर्त्यांची काटोल पोलीस ठाण्यामध्ये धाव। दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी केली मागणी। भाजपने हल्ला केल्याचा अनिल देशमुखांचा संशय तर हा देशमुखांचा स्टंट असल्याचा भाजपचा दावा। अनिल देशमुखांवरील हल्ला फडणवीस स्वतः करत आहेत। देशमुखांचा मुलगा सलील देशमुखांचा आरोप। फडणवीसांच्या जिल्ह्यात असे हल्ले का होत आहेत हे फडणवीसांनाच विचारा। सलील देशमुखांची प्रतिक्रिया। देशमुखांच्या हल्ल्याचा सुप्रिया सुळेंकडून निषेध। हल्लेखोरांना अटक न केल्यास आंदोलन करणार सुप्रिया सुळेंचा इशारा। अनिल देशमुखांवरील हल्ला निषेधार्ह। दगडफेकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी स्वतःवर हल्ला करून घेतला। परिणय फुकेंचे देशमुखांवर गंभीर आरोप। एकूणच प्रकरण संशयास्पद फुकेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात सत्ता बदल होणं अटळ असल्यामुळे हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरू। अनिल देशमुखांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट। गृहमंत्र्यांच्या नागपुरात माजी गृहमंत्र्यांवर भ्याड हल्ला। हा राजकीय हल्ला। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। यावेळी सिद्दीकींच्या हत्येचाही राऊतांकडून उल्लेख। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांकडून निषेध व्यक्त। गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्राणघातक हल्ला होतो। राज्यात कायद्याचं राज्य का गुंडांचं? थोरातांचा एक्सपोस्टवरनं सवाल। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडून जाहीर निषेध। राजापूर मतदारसंघात लांजामधील शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा राजन साळवींचा आरोप। मध्यरात्री राजन साळवींनी दाखल केली तक्रार। गणेश लाखन, बाबू खामकर, ओंकार मोरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल। पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे आणि ठाकरे गटात राडा। शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पालघरच्या विष्णुनगर भागातली घटना। संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये मतदान कार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडलं। आपल्याला मत देणार नाहीत अशा लोकांनी मतदान करू नये म्हणून 1500 रुपये देऊन मतदान कार्ड जमा केली जात असल्याचा आरोप। संभाजीनगरमध्ये पैसे वाटणारा व्यक्ती संजय शिरसाट यांचाच। अंबादास दानवेंचा दावा तर पकडलेले पैसे पोलिसांनी शिरसाट यांना परत केले। दानवेंचा एक्सपोज करत आरोप। पराभव जवळ दिसू लागल्यामुळे पायाखालची वाळू सरकली त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप विरोधक करतायत। संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा केल्याचे आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळले। चंद्रपूरमधल्या कोसंबीत भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे मूळचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी।
विधानसभेच्या आचारसंहिता काळात राज्यात 660 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, तर आचारसंहिता भंगाच्या 8,668 तक्रारी निकाली. गोंदियातल्या कट्टीपार इथे पोलिसांकडून नाकाबंदी करून 65,870 रुपयांच्या दारूसाठ्यासह 2 वाहनं जप्त. दोन्ही प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ 1,22,00,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मुंबईत 53,000, उपनगरात 2 लाखांहून अधिक नवे मतदार. 10,000हून अधिक मतदान केंद्रावर पार पडणार मतदानाची प्रक्रिया. बुलढाण्यात 7,957 नवे मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार. 7ही मतदारसंघात पोलिसांचा आणि प्रशासनाचा चोख बंदोबस्त. पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती. कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदीत 2,500 गुन्हेगारांवर कारवाई. सराईत गुन्हेगारांकडून 25 पिस्तुली आणि 38 जिवंत काडतुसं जप्त. मुंबईत मतदानाच्या पार्श्वभूमीवर 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. मुंबईत एकही संवेदनशील मतदार केंद्र नाही. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मात्र चोख बंदोबस्त. पालिकेचे 60,000 तर पोलीस आणि सरकारी यंत्रणेचे 40,000हून जास्त कर्मचारी निवडणूक ड्युटीवर. विधानसभा क्षेत्रांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रत्येकी एक स्ट्रॉंग रूम तैनात. मतदानाच्या दिवशी मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या सेवा कालावधीत वाढ. उद्या पहाटे 4 वाजता मेट्रो सुरू होऊन मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहील. मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचं नियोजन. मुंबईतल्या 36 मतदारसंघातील दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात येणार. त्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. धाराशिवमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला महाराष्ट्राचा नकाशा. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींना 2 डिसेंबरला न्यायालयात हजर राहावं लागणार. पुणे प्रथम वर्ग न्यायालयाचे आदेश. लंडनमध्ये सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी सुजित पाटकर यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीकडून अटकेत. उद्धव ठाकरे या सहकुटुंब घेणार आई तुळजाभवानीचं दर्शन. प्रचाराची सुरुवात ठाकरेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने केली होती, तर शेवट तुळजाभवानीच्या दर्शनाने. नाशकातला भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजपचे माजी नगरसेवक कमलेश पोडकेंना तडीपारीची नोटीस. शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीतेंचा नातेवाईक असल्यामुळे पोलिसांसोबत संगनमताने नोटीस. पोडकेंचा राहुल ढिकलेंवर निशाणा. पनवेल उरणमधून निवडून आले तरी शेकाप महाविकास आघाडीचाच घटक पक्ष म्हणून राहणार. पनवेलचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटलांकडून भूमिका स्पष्ट. पनवेल उरणमध्ये ठाकरे गट आणि शेकापकडून 2 उमेदवार रिंगणात. अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरवर सीआयडीनं केलेल्या तपासात अनेक त्रुटी. न्यायालयीन चौकशी करता पोलीस कागदपत्र देत नसल्याची दंडाधिकाऱ्यांची माहिती. हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुंबईतल्या किमान तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. मुंबईत पहाटे काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती आहे. मात्र 2 दिवसांनी मुंबईतल्या तापमानाची घट होण्याचा अंदाज. पंतप्रधान मोदी ब्राझीलमधल्या 20 शिखर परिषदेत सहभागी. या परिषदेत विविध जागतिक नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा. ब्राझीलमधल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट. जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत मोदींची द्विपक्षीय बैठक. पंतप्रधान मोदींची रिओ डी जानेरिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा. मोदींकडून भेटीचा फोटो शेअर. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची G20 शिखर परिषदेत भेट. मोदी भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय बैठकीत झाले होते सहभागी.
अखेर कंगना राणावतचा इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होणार. कंगनानं चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली. 17 जानेवारी 2025 रोजी देशभरात चित्रपट होणार प्रकाशित. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी 4च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर. निर्माते साजिद नाडियादवाला यांनी सोशल मीडियावरती पोस्टर शेअर करत माहिती दिली. 5 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपट होणार प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.